राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण चला जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले Oh
तो
राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम गट्ट पाहिजे का आता फिरवा की द्या आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा 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 आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा 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 आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा तू द्यावी आता कृपा तू द्यावी आता कृपा सुजावी आता कृपा सुजावी आता कृपा सुजावी आता कृपा सुजावी आता येणे जाणे सर्वे येणे जाणे सर्ग फुंकले बोलणे सर्ग फुंकले बोलणे तुका राम कृष्ण बोला विठ्ठल राम कृष्ण बोला तुका वैकुंठाची गेला तुका वैकुंठाची गेला आजवर होतो तुमच्या गावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा सुयावी आता कृपा सुयावी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल Gopal
आम्ही जातो आमच्या गावा 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 अमृता राम घ्यावा अमृता राम घ्यावा आम्ही जातो आमच्या तुमच्या गावी आम्ही होतो तुमच्या गावी आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी
आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा सूर्या आता सरले येणे जाणे आता सरले येणे जाणे सर्व कुंठले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका वैकुंठासी गेला आदर होतो तुमच्या गावी आता कृपा सूर्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया महायुगे पिठे तटे विव्ररथं वरं पुण्डलीकाय दातु मणेन्द्रं समागिष्टकदनन्दनं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अनंत कोटी भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन नमो विष्णु रूपा माय बापा अपारा मुपा पांडुरंगा जगत कल्याण जगत निवासा जगत व्यापका भगवान पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन प्राण संजीवनी रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन ज्याने आपल्याला ज्ञानाचा अनुभव दिला ज्ञानाचा बोध दिला ज्याने ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान भक्त चक्रवर्ती सम्राट श्री ज्ञानोबाराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा उत्सव सोहळा महाराष्ट्रात दोनच संत विद्वान होऊन गेले बाकीचे संत विद्वान आहे असं मला म्हणायचं नाही पण ज्यांनी जगात ख्याती करून दाखवली असे महान भगवत भक्त चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबराय आणि त्याच्यानंतर श्रीमंत श्री वैरागी मूर्ती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविधी परोपकारी असे महान भगवत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या या बीज उत्सवाने आपला जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या निमित्त तुकोबारायांच्या चरित्राचा आपल्याला वेळेच्या चिंतन करायचं गेला विमानी बैसोनिया
गेला विमानी बैठोरे जे महात्मे विमानापासून वैकुंठाला गेलेल्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या बीज निमित्त आजचा आज सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक हरिभक्ती पारायण मीराताईच ना? मीराताई खरंच काय वैशिष्ट्य आहे बघा। ती मीरा भगवंताला एकरूप झाली, कृष्णासंग वेळ झाला त्या मीराबाईला, आणि ह्या मीराबाईला माझ्या तुकोबराईचं वेळ लागलं, आणि तुकोबरायांच्या स्मरणात अखंड त्यांचं चिंतन त्या तुकोबरायांच्या चरित्रामध्ये आहे। भाग्यवान आहे ज्याच्याकडे काहीही नाही आहे, अशी अवस्था असताना देखील त्यांनी आजपर्यंत तुकोबरायांचा बीजाचा अठ्ठा सोडलेला। म्हणून तुकोबराय म्हणतात एका ठिकाणी, शुद्ध बीजा पोटी फळे, बोलत चला विठ्ठल विठ्ठल अशा या माऊलींना 18 प्रति सालाबाद प्रमाणे त्यांचे पुत्र गणेश, नावच गणेश आहे आणि गुण पण गणेश सारखेच आहेत बरं का। अशा परिस्थितीने हा सोहळा तिने अति उत्तम पद्धतीने साजरा केला, त्याबद्दल नारदाच्या गादीवरून त्यांना अभिवंदन करतो। आणि असंच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशी सेवा यांची हातून घडावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। त्यानंतर आमचे साहेब कोल्हे साहेब नाहीत आज, आहेत का? येणार। साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे माहिती, त्यांना संतांची संगती लागली, संत संगती लागली माझ्या साहेबांना। कराडकर महाराजांच्या संगतीत राहून त्यांना एवढा आनंद झाला, आणि त्या आनंदाच्या प्रीत्यार्थ भगवत भक्ती करण्याचं त्यांना एक वैशिष्ट्य प्राप्त झालं, आणि त्या माध्यमातून या वर्षी त्यांनी आपल्या दिंडीला एक पंगत दिली मायबा। कुठं? पंढरपूरच्या ठिकाणी दिली। काय? अन्नदान दिलं। असं श्रेष्ठ अन्नदान पंढरपूरच्या ठिकाणी त्याने दिलं का? अन्नदानाचं महत्व 1-2 मिनिटात सांगतो, आपल्या मूळ अभंगाकडे येतो। प्रसंग असा आला, कर्ण लय उदार होता, एवढा उदार होता की स्वतःचा पलंग सुद्धा त्यानं देऊन टाकला। एवढी उदारता करण्याची होती, एवढी उदारता त्या करण्याची होती, पण एवढं सगळं झालं तर शेवटी कर्णाचा अंतकाळ जवळ आला, कर्ण स्वर्गवासी झाला। आणि तिथं गेल्यानंतर
चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये करून त्या ठिकाणी पोचला. पोचल्यानंतर चित्रगुप्ताने विचारलं, कर्णा तू उभ्या आयुष्यात काय दान केलं? म्हणले हे दान केलं, ते दान केलं, अमके केलं, तमके केलं, सोनं वगैरे वगैरे दिलं. आणि हे केलं मान्य आहे, पण तू त्या कलियुगामध्ये राहून अन्नदान केलं का? कोण प्रश्न विचारताय? चित्रगुप्त. कुणाला? कर्णाला. म्हणजे कळावं तुम्हाला थोडक्यात रिपीट करून सांगायचे याचा अर्थ असा की कर्णाला विचारलं, तू अन्नदान केला का? कर्ण म्हणला नाही, मी दुसऱ्याच्या जीवावर जगलो म्हणला. आणि कर्ण हा आयुष्यभर रावणाच्या जीवावर जगलेला माणूस होता बरं का. उदार होता, मग ज्ञानी होता, पंडित होता. पण तू अन्नदान न केल्यामुळं तुला स्वर्गात अन्न मिळणार नाही. हे कसं काय म्हणला, मी एवढं उदार आहे, कलियुगामध्ये एवढी ख्याती आहे, एवढं मी वगैरे वगैरे केलो, सगळं मान्य आहे. शास्त्र काय सांगतंय? कर्ण ऐक, ज्याने अन्नदान केलंय त्याला स्वर्गामध्ये अन्न मिळतंय, नाही तर अन्न मिळत. म्हणून कलियुगामध्ये अन्नदान करणं श्रेष्ठ आहे. शेवटी कर्णाला सांगितलं, कारण माफी मागितला चित्रगुप्ताची आणि म्हणला मला थोडा वेळ द्या, मी मूर्ती लोकांमध्ये जातो आणि अन्नदान करून मग परत येतो. शेवटी कर्णाला स्वर्गातून खाली यावं लागलो, अन्नदान करावं लागलं, तेव्हा मग वर गेला, तेव्हा त्याला तिथं मुक्ती आणि अन्न मिळालं. म्हणजे अन्नदानाचे श्रेष्ठत्व किती आहे हे मला या माध्यमातून सांगायचं. सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे. अन्नदानानंतर ज्ञानदान, ज्ञानदानानंतर काय आहे? मग संध्याकाळी पाठवतो नाही कळत नाही आपल्याला. सगळ्याला शेवटी नाही गोलालाचं आमच्या मतदान आहे. म्हणून अन्नदान एवढं पवित्र आहे. आणि तेव्हाही माणसाने स्वहातानं, आता या मौलीची परिस्थिती नसताना तरी आपल्यासारखं केळी भगवंताने आपल्याला दिले. मला एक चतुर्थांश भाग विचार वर्षाला कुठेतरी अन्नदान करावं. का करावं? त्या अन्नदानामुळं आपल्या आयुष्य भगवान परमात्मा आपला अन्न पुरवतो. ही एक शास्त्राची कमीत करा पण माहित आहे का? म्हणून असे अन्नदान करणाऱ्या दात्यांना केदारनाथ देत नाही. मग संत उदार उदार भरले अनंत भांडार. अरे अन्नदाता जर उदार झाला ना, मग स्वर्गाचा देव भगवान परमात्मा किंवा चित्रगुप्त कोण असेल ते सगळे त्याच्या छाया जाते. त्याची ख्याती एवढे असं सांगतात. म्हणून अन्नदान करणं एक श्रेष्ठ दान आहे. आणि असं अन्नदान जर वारकऱ्याच्या ठिकाणी जर झालं तर महापुण्य प्राप्त होतो असं शास्त्र सांगतं. म्हणून माझ्या तुकोबराय, माझ्या तुकोबरायाने ज्या वेळेला दुष्काळ पडला, अन्न करू लागले सगळे लोक. आताचे दुष्काळ बरे, पूर्वीचे दुष्काळ भयानक होते माहिती. ज्या वेळेला 1670 असं त्याच्यामध्ये कथेमध्ये आहे. 1670 असा भयानक दुष्काळ पडला, भयानक दुष्काळ पडला. काय करावं काय कळेना. त्या वेळेला तुकोबरायांची श्रीमंती होती, तुकोबराय जागीरदार होते, साधे नव्हते. 7 पिढ्या तुकोबरायांची या भगवंताच्या नामात, भगवंताच्या चिंतनात घालवलं, अखंड वारी केली. किती 7 पिढ्या. म्हणून भगवान परमात्मा बोललो, मला काही बोलले नाही तुकोबरायांच्या वडिलाला, पण कणकाईला सांगितलं, माईसाहेब तुमचे अनंत जे आहेत ना, पुण्य केलेलं तुमचं पुण्य माझ्या डोक्यावर ओझं झाले आणि ते काहीतरी कमी करण्याचा प्रयत्न करा, काहीतरी तुम्ही मागा,
काहीतरी मागा माझे त्या पुण्यातनं मी थोडा मोकळा होईल म्हणून असं भगवंताने आग्रह केल्यामुळं कनकाईनं मागितलं. काय मागितलं? देवा काही नको, फक्त एक असा मुलगा दे जेणेकरून काय माझ्या कुशीची कुश पवित्र व्हावी, माझा उद्धार व्हावा. अशा म्हटल्यानंतर देवाने भगवंताने तटास्तु म्हणून तुकोबरायाला जन्माला पाठवलं. जास्त वेळ सांगत बसत नाही, वेळ आपल्याला कमी आहे. आणि तुकोबरायाला जन्माला पाठवल्या त्यावेळेचं वैभव तुकोबरायांचं लय होतं. तुकोबरायांची सावकारी किती होती? त्या आसपास 10 खेड्यामध्ये तुकोबरायांची सावकारी होती. एवढं गाडी आपली बैलगाडी असते ना, बैलगाडीचा साठा एवढं त्यांच्याकडे घाण खत होतं. एवढी अफाट श्रीमंती तुकोबरायांची होती. पण ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला तुकोबरायांच्या लक्षात आलं, अरे म्हणजे एवढं इष्टत आपल्याला काय कामाचे आहे? आज समोर लोक अन्न करून मरत आहेत, लोकांना अन्न मिळत नाही आहे आणि आपण हे वैभव पाहणं किंवा बघणं योग्य नाही म्हणून तुकोबरायानं आपलं भांडार उघडलं आणि सगळ्याला अन्नदान देऊन द्या, ज्याला पाहिजे तेवढं घेऊन जा असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी गावकऱ्यात काही बाजूबाजूची लोक जमा झाले आणि तुकोबरायांच्या भांडारमध्ये सगळं अन्नधान संपलं. शेवटी तुकोबरायांची पत्नी जिजाबाई म्हणते, अहो आपल्या लेकरा बाळासाठी काहीतरी ठेवा ना. त्यावेळेला तुकोबरायांच्या उद्गारात, अगं आपण ठेवणार कोण आहे? त्याचा अधिकार आपल्याला काय? त्या भगवंताने द्यावं आणि आपण खावं. म्हणून हे जे अन्न आहे, हे जे अन्नधान्य आहे, हे आपलं नाही, त्यांचं आहे असं म्हणून तुकोबरायांनी सगळं अन्नधान्य वाटून टाकलं. दुष्काळ हा म्हणायचा एवढा भयानक दुष्काळ होता. झाडाची पानं वाळून गेली होती, जमिनीला भेगा पडल्या होत्या, तिकडं पाव तिकडं ओसाड, असला डोंगराळ भाग तिकडं पण सगळा ओसाड झाला होता. अशी अवस्था पाहून तुकोबरायांना दया आली. 80 कळवळ्याची जाती आणि करी लाभा विनंती. तुकोबरायाला दया आली आणि आपलं भांडार लुटून गेलं. सगळ्यांनी ते घेऊन गेल्यानंतर शेवटी ज्याचं अन्न खाल्लं ते त्यातले काही लोक म्हणायचे तुकोबरायांचे आपल्यावर लय उपकार आहेत बरं, अजून ते तुकोबरायांचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून हा सोहळा साजरा होतो. कारण तुकोबरायाने एक ख्याती केली, ज्या भगवंताकडं वारी करण्यासाठी 7 पिढ्या पंढरपूरला येत होत्या. किती? 7 पिढ्या तुकोबरायांच्या. पण तुकोबरासाठी स्वतः भगवंत स्वयंभू देऊ मध्ये आला. तुकारामला सांगितलं तर येऊ नका, भास्कर म्हणे मी तिकडं तुमच्याकडे येतो म्हणून स्वयंभू मूर्ती तिथं देऊला गेलेली आहे. फक्त 2 स्वयंभू मूर्ती आहेत, नाही गडविला नाही बैसविला, आहे की नाही? असा स्वयंभू भगवान परमात्मा तुकोबरायांच्या देऊच्या ठिकाणी जाऊन प्रस्थापित झाले आणि दुसरे म्हणजे पंढरपूरला. हे 2 स्वयंभू मूर्ती आहेत. ह्या स्वयंभू मूर्ती भगवंताने एवढा साक्षीकार तुकोबरायाला दिल्यानंतर तुकोबरायाने भगवंताचं गुणगान गायला सुरू केलं. बरं झाले म्हणजे दिवाळी दुष्काळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे, या दुष्काळे पिढा गेली. माझं स्वरूंचा अशी अवस्था तुकोबरायांच्या झाल्याबरोबर लोकांनी काय तुकोबरायांनी सगळं सोडलं, मग भगवंताच्या चरणी नतमस्तक घातलं आणि देवाला सांगितलं, देवा आता हे सगळं तुझं, आता माझं काय नाही. मग त्यावेळेला तुकोबरायांनी निर्णय घेतला पक्का, आणि पक्का निर्णय घेऊन त्यातून भगवंताला अनुसंधान साधलं, भगवंताशी बोलू लागले, भगवंताशी सांडू लागले, भगवंताचं म्हणजे असं देवाणघेवाण विचाराची करू लागले. त्या वेळेला देव आणि तुकोबरायांचं संभाषण चालू होतं. ते संभाषण म्हणजे अभंगाचं आपलं चिंतन. आता मुळा अभंग बोलू. तुकोबराय म्हणतात
देवा हे सगळं जे आहे तुझं रे, माझं काय आहे? हा, एका ठिकाणी काकडे मध्ये तुकोबरा म्हणतात की धनदारा पुत्र बंधू सोयी रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची शरणरी गा देवाची राम राम स्मराधी धनदारा पुत्र जना सोयीरा पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण जगा देवाची. सगळं हे मिथ्या आहे. कोण म्हणते? तू कोण आहे? फक्त दिल्या घेतल्याचे जनक होत आहे. जो पण माझे माझे जर शेवटच्या अंतकाळी कुणी कुणाचे आहे की नाही. जसं स्वार्थासाठी हे जे नातेवाईक आहे स्वार्थासाठी रडतात मागतात आणि मेल्यानंतर मेले तर थोडं लांबच, ज्या वेळेला त्याची वृद्ध अवस्था होती त्यावेळेला त्याला कोण बघायला कोण तयार होत नाही. म्हणून हे संतांना सांगावं लागलं, अरे बाबा हे जग फक्त दिल्या घेतल्याच आहे, अंतकाळी कोणी नाही. शेवटच्या क्षणी कोणी जवळ येत काय येत नाही. ते म्हणते ती वाल्यापोळ्यासारखी कथा आहे हो, वाल्मिक ऋषीसारखी कथा आहे. वाल्याने एवढं पाप केलं, शेवटी विचारलं कुणाला घरी जाऊन, कोणी याचं वाटेकरी होता का, कोण झालं का, ज्याचं त्यालाच भोगावं. शेवटी तू केला तूच भोग म्हणजे अशी अवस्था आपल्या जन्माची आहे. म्हणून आपल्या जन्मात आल्यानंतर काहीतरी भगवंताचे सेवेचं प्राप्त करावं. भगवंत आपलासा करावं. येणे जेव्हा सुख नव्हे येरते माईक दुःखाचे जनिते नाही आधी आमची अवसा. कोणी नाही हो कुणाचं. जोपर्यंत पैसा तोपर्यंत सगळी आहेत. जेव्हा आपल्याजवळचा पैसा निघून गेला, आपल्याजवळची शक्ती निघून गेली, कुणी नाही कुणाचं. कवा मरील याची वाट म्हणून संतांना कळवळा दयाली ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत सांगतात बाबा प्रत्येकाला जन्माला आपल्याला आलो, आपण काय करा, आपल्या जीवनात येऊन काहीतरी भगवंताचे संवाद साधा. भगवंत आपला देव आपलासा करून घ्या. अर्थ नाही येणे जेव्हा सुख नव्हे, देव आपलासा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जागृती निर्माण होते. आपण कोण आहे, कसा आहे, आपला कुणाशी संबंध आहे, आपण कशासाठी आलो वगैरे वगैरे खूप चिंतन आपल्याला सांगण्यासारखं समजते. म्हणून देव आपलासा करावा असं संत महात्मे सांगतात. तुकोबाराने तेच सांगितलं. तुकोबाराय म्हणतात काय म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्या. तर तुकोबारायचं गाव कुठलं आहे? आपलं सगळ्याचं गाव एक निश्चित आहे. आपण म्हणतो मी ह्या गावचा मी त्या गावचा. आपलं गाव हे नाहीच. आपण फक्त 4 दिवस जसं प्रवास करायला पिकनिक करायला जातो ना, त्या पद्धतीनं आपण आपल्या आयुष्याच्या मर्यादेत घेऊन इथं आलो. आपलं जेवढं आहे तेवढं कार्य करायचं. ते करत असताना आपण भगवंताला साक्ष ठेवून या ठिकाणी आलो मूर्ती लोकांमध्ये आणि भगवंताला साक्ष ठेवूनच निघून जायचं आहे. तर आपल्याला जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक आहे. तुकोबाने निर्णय केला, आता नको म्हणे देवा, लाज भय शंका दुराविला मान. आता काही नको म्हणजे माझ्या जीवनात काही राहिलं नाही, कोणी नाही कुणाचं. असं म्हणल्यानंतर तुकोबाने विचार केला आणि विचार करून भगवंताला शरण आले. आणि शरण आल्यानंतर तुकोबाने देवाला म्हणतात, देवा बाजाला म्हणे जेवढं येऊन मला जे कार्य करत
ते कार्य मूर्ती लोकांमध्ये केलं. आता माझं कार्य संपलं. मला न्यायला या. कुणाला न्यायला या? कोण कुणाला न्यायला जातंय आपल्याला माहित आहे ना. व्यवहार आपण बघतो ना. मुलाला न्यायला जावं लागतंय का नाही? मुलगी माहेरला जाताना तिला घेऊन जावं लागतंय, न्यावं लागतंय, आणावं लागतंय, सोडावं लागतंय. ही जशी जबाबदारी आपल्यावर आहे तशी संतांची जबाबदारी देवावर आहे. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. माझ्या संतांनी शिंक खोकला जांभळी एवढाच तुका म्हणे वेळ वाया गेला. एवढं नामचिंतन माझ्या तुकोबरायांचं होतं. म्हणून तुकोबराया म्हणता, देवा येऊ दे, आता वेळ आली आमची जाण्याची, या आणि आम्हाला घेऊन जावा. का म्हणते तुकोबरायाचे घेऊन जावा? तर तुकोबरायांना सांगायचं होतं, आता जे माझं परंपराचं कार्य आहे ते केलंय, संपत आले आणि आता मला या ठिकाणी राहावं असं वाटत नाहीये. कारण जी मी जन्माला येऊन जे कार्य करायचं, जी माझी इच्छा होती ती परिपूर्ण झाली. देवा आता काही शंका नाही. आता मला नेण्याचा प्रयत्न करा किंवा मला न्यायला या. काय अधिकार होता तुकोबरायांचा, आहे का नाही? एका ठिकाणी असं सांगितलं जातं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकोबरायांची गाथा, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ही आगाध आहे. मान जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ह्याची विलास आगाध आहे आणि न संपणारी ही कथा आहे. अलग लक्षात. म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे? चंद्राने सूर्याने त्यांचाच आश्रय घेऊन हे कार्य केलेलं आहे. चंद्र म्हणजे ज्ञानोबा आहे. शीतलतेप्रमाणे त्यांनी वागलं. चंद्रासारखं सगळी मधुरता दिली, अमृत अनुभव ग्रंथ दिला, ज्ञानेश्वरी सगळ्या समोर दिली. तसंच सूर्याच्या अवस्थेने म्हणजे तुकोबरा वैराग्य धगधगीत असणार तुकोबरायचं आणि त्या वैराग्यातून सूर्यासारखं तेज माझ्या तुकोबरायाकडे होतं आणि ते धैर्यानं सगळ्या समोर देण्याचा प्रयत्न केला माझ्या तुकोबरा. म्हणून आज साजरे होतं उगा नाही. आमची पुण्यतिथी साजरी करायला आम्ही विचार करतो. आज किती वर्ष झाले? 450 वर्षे तुकोबरायाला जाऊन झाले, तरी आज जागोजागी इतका मोठा उत्सव आहे, इतका मोठा उत्सव आहे. काय त्या आनंदाला पार नाही. म्हणून तुकोबराया देवाला बोलतात, देवाला मानतात. अधिकार आहे त्यांचा भाग. देवाला सांगितले, देवा बा झाले आता मला न्यायला या. त्यावेळेस देव आणि तुकोबरायांचा संवाद चालू झाला. तुकोबराया म्हणतात, देवा माझ्यासाठी तुम्ही एवढं कष्ट घेतलं, त्याच्यात उतराई होण्यासाठी मी अखंड तुझं नामचिंतन केलं रे. संसार बघितला नाही, लेकरं मला पाहिली नाही, अन्न करून माझी बायको मेली, तरी मी देवा बरे झाले, देवा निघाले दिवाळे, अशी मी माझी अवस्था आहे आणि तू माझ्यासाठी येणं गरजेचं आहे. असं म्हटलं ना, देव म्हणले ठीक आहे तुकोबराया, पण येतो, पण अजून वेळ आहे. म्हणले केव्हा येता? म्हणले शिमग्याच्या महिन्यात येणार आहे. म्हणले शिमगा जेव्हा होते त्या वेळाला येतो. म्हणजे का शिमगाच का निवडला? तुकोबराया देवाला म्हणतात, काय पाडवा चांगला नव्हता का? पाडव्याला याचं मुहूर्त आहे ना, पाडव्याला. देव म्हणले तसं नाही. म्हणले मी शिमग्याला केलं. तुकोबराया हसले, वा देवा. म्हणले ते म्हणतेच नाही, नटहरी भोग भोगणी ब्रह्मचारी. अरे तुझी लीला जागा आहे देवा. बर बाबा तुझ्या मर्जीनं कवा यायचंय तवा. असं देवाचं समाधान चालू असताना तुकोबरायांचं देवाचं त्यात काय झालं? तुकोबरायांचं एक मुलं, महात्मा त्या मुलाचं नाव, आणि त्या पोराला आलं जिवाळा. असं जिवाळा आलं की त्याला काहीच कळेना, बेशुद्ध पडलो. आणि आवली जिजामाता तुकोबरायाला म्हणते, अहो तुमचं भजन बंद करा, बाळा मरणाच्या खाईत आहे, बाळ मारा लागलंय, काही तर उपचार करा, कुठल्याकडे वैद्याकडे घेऊन जावा आणि ह्या बाळाला नीट करा. तुकोबरायाने फक्त ऐकलं
निघून गेले. शेवटी माझ्या जिजाबाईला राग आला. असा राग आला, काय करावं म्हणे, हे असून अडचण आहे का? नसून खोळंबणार. जिजाबाई म्हणते, आणि जिजाबाई होता म्हणून तुकोबरायांचा परमार्थ झाला होता. ज्या जिजाबाईनं तुकोबराला घडवला, त्या जिजाबाईनं माझ्या शिवाजी महाराजाला घडवलं. ती जिजाबाई आणि ही जिजाबाई काहीच फरक नाही. लोक म्हणते तुकोबराची जिजाबाई एवढी होती आणि आमच्या शिवाजी महाराजची जिजाबाई उद्वार होती. दोघांच्या मी गुण एकच होते. त्यानं राजकारभार करायला शिकवली आणि तुकोबराला परमार्थ करायला शिकवलं. काय बघा लीला आहे भगवंताची. भगवंताने ह्या मृत्यू लोकांमध्ये एका स्त्रीला एवढे गुण प्राप्त करून दिले, त्याची जर विचार आपण केलो ना, मायबाप कितीही पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे. हे रामायण महाभारत सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याला. किती श्रेष्ठ म्हणा. अरे नवरा आंधळा होता, आंधळ्या नवऱ्याबरोबर लग्न केलं म्हणून तिनं आपल्या डोळ्याला पट्टी बांधली, आयुष्यावर तिनं आपले डोळे उघडले नाही. अशीच ती गांधारी. काय वैराग्य होतो मायबाप, आणि वैराग्य सांभाळावं तर स्त्री जातीने सांभाळावं. आणि कुणाचा कोण कुठला कुणाचं घरदार सोडून ती आपल्या येड्या वाकड्या नवऱ्या संग येऊन संसार करून आपला जीवनाचा उद्धार करते, ती महान पतिव्रत आहे. म्हणून संत महात्मे ह्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक नारीला देव मानतात. देव मानतात का? त्या नारीनच बस भीष्म हनुमान प्रगट केले. अशी नारी भगवंत म्हणून नारी जातीचा सन्मान झाला पाहिजे. कारण तिच्यामुळे हे सगळं वैभव घडत चाललेलं आहे. आणि असा प्रसंग असताना ते तुकोबरायांचं मूळ बेअवस्थेत पडलं, म्हणजे बेशुद्ध झालं आजारानं. काय करावं कळेना. तुकोबरायांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी माझ्या जिजामाईला राग आला आणि रागाच्या भरत चप्पल घेतली, त्या पोराला हाताला धरलं आणि चप्पल घेऊन देवाला मारायला निघाली. कुठं? देऊमध्ये. तुम्ही ऐकता ना सगळे, विठ्ठल विठ्ठल महाराज तुकोबरायांची जशी टाळकरी होती ना, तशी आमची टाळकरी साधे तेवढे. कुणी तर आपल्याला नामचिंतनाला घडवा म्हणून अशी माणसं गोळा केलेली आहेत. हा, तुकोबरायांची मी पहिले 4 टाळकर होती, आमची बी 4. पण तुकोबरायांची जरा चांगली म्हणणारी गाणार होती, आमची जरा साधी. असू द्या, सांभाळून घ्या. चला. आणि त्या मुलाला जीवाला मुलाची बेअवस्था झाली, बेशुद्ध झालं. जिजाबाईला राग आला आणि जिजाबाईला राग आल्याबरोबर माझ्या देवाला, ह्या देवानं माझा संसाराचं वाटोळ केलं म्हणून हातात चप्पल घेऊन देवाला मारण्यासाठी माझी जिजाबाई मंदिराकडून निघाली. हातात पोर धरले, ते बेशुद्ध अवस्था आहे. तसं त्याला फरफडत मंदिरापर्यंत गेले. आणि मंदिरापर्यंत गेले, आता तुको चप्पल देवाला मारण्यात तेवढ्या देवाचा साक्षात्कार झाला. गुप्त देव येऊन त्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या बाळाची व्याधी पूर्णपणे कमी झाली. तो बेशुद्ध अवस्थेतला शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर हात मारली, आई म्हणून हात मारली. हात मारल्यामुळे जिजाबाई मागं फिरून बघतात तर माझं भाऊ बाळ गोळालं, ठणठणी झालं, आजारातून मुक्त झालं. जिजाबाईला वाटलं, तेव्हा एवढा उपकार केला मान्य आहे, पण जिजाबाई देवाला मारण्यासाठी का गेल्या? तर जिजाबाईच्या मनात खंत होती. माझा
पती माझा देव देवदेवच करत फिराला, घरचा संसार वाठूळ झाला, म्हणून त्या माऊलीला राग आला. पण चप्पल देवाला मारली नाही, फक्त उगारली. उगारल्यावर ती काय त्याला सांगावं लागतंय, तो जगाचा मालक आहे, कुठं काय घडवेल त्या क्षणात वेळ लागू शकत नाही. आणि असं झाल्यानंतर जिजाबाईची चप्पल खाली टाकली. सगळ्या देऊ लोकांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर गावच्या पाटलाला जाऊन सांगितलं, पाटील काल एक विचित्र घटना घडली आणि ते तुकोबाची बायको देवाला मारण्यासाठी गावात देवळापाशी देवाला चप्पल मारण्यासाठी गेली राहुळामध्ये. हे काय योग्य आहे काय म्हणले, हे असं करणं योग्य आहे. पाटलाने सगळ्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, तुकोबरायांना बोलवलं, तुकोबराय तुमच्या पत्नीने अन्याय केलाय, देवाला चप्पल मारण्यापर्यंत गेले. तुम्ही आता या गावात राहण्याची तुमची लायकी आपल्याला म्हणता येत नाही, तुकोबरायची लायकी काढता येत नाही, पण तुम्हाला आता इथं राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही आपलं गाव सोडावं लागेल. असं म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणले, माझ्याकडून अन्याय झालाय, ठीक आहे, अन्यायाचं प्रायश्चित्त तर मला भोगावंच लागणार आहे. म्हणून सांगितलं, आवले तू केली पण भोगाचं मला आलं, हरकत नाही, तू घरी बस, मी आता निघून जातो. माझ्या तुकोबरायाने हातात विणा घेतला आणि आपल्या भंडारा डोंगराकडे निघून गेले. निघून गेल्यानंतर माझे भगवान परमात्मा तुकोबराय पुढं, देव माग, तुकोबराय पुढं, असं करत करत माझे तुकोबरायाने भंडारा डोंगरावर अंगठाण मांडलं आणि भंडारा डोंगरावर बसून झालं. माझे तुकोबराय भक्ती करू लागले. कुठली भक्ती केली तुकोबरायाने? मागच्या अवतारात राहिलेले कार्य, मागच्या अवतारात राहिलेले अभंग. मागचा अवतार कुणाचा? सयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. खूप चिंतन आता ह्याचं, पण आपण तिकडे जायचं ना, आपल्याला वेळ नाही, फक्त आपल्याला तुकोबरायांच्या चरित्राचं चिंतन करायचं. असं म्हणताना तुकोबरायाने आपले गेले आणि भंडारा डोंगरावर बसून नामचिंतन सुरुवात केली. माहिती आता भंडारा डोंगरावर आता फरक लय पडलाय. 1600 शतकातला काळ, सगळं डोंगर झाडी, सगळी काटेकुट, रस्ता नाही. अशा अवस्थेत माझ्या तुकोबरायाने भंडारा डोंगरावर नामचिंतन करण्याचा प्रयास केला, अठ्ठास केला आणि भंडारा डोंगरावर ते चिंतन करायला सुरुवात केली. माहिती असं चिंतन केलं, असं चिंतन केलं, शेवटी एक गुरं राख्या, तिथं गुरं चाललं येत होतं. गुरं राख्या, त्याचं नाव होतं संतनाथ जगन्नाडे, तेली समाजाचा होता. आणि ते रोज गुरं घेऊन त्या डोंगराच्या कडेने चालायला यायचं आणि हे बाबा एकटं भजन करत बसायचं. असं बरेच 2-4 वेळा पाहिलं. पाहिल्यानंतर ती गुरं सोडला आणि तुकोबराय महाराजांकडे आलं. म्हणजे महाराज बोला, काय करता इथं? अन्न नाही, पाणी नाही, इथं बसून रात्रंदिवस नामचिंतन करता. तुकोबराय म्हणले, बाबा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. तू येड लागले म्हणले, आम्हाला येडा झाला, येडा झालो आणि येडीच्या गावा गेलो, आम्हाला काही सुचत नाही म्हणले, आता सुचायची काय आहे? ठीक आहे म्हणजे दोघांची ओळख चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर जगन्नाथ महाराजांना तुकोबरायांचं वेळ लागलं. रोज त्यांनी गुरु सोडून यायचे आणि तुकोबराया संघ तुकोबरायाचं नामचिंतन ऐकत बसायचे. असं करता करता एकदा प्रसंग असा आला, तुकोबरायानं आपल्या अभंगवाणीला सुरुवात केली. 4523 अभंग तुकोबरायानं लिहिले. 4000, आपण नुसतं 4500 म्हणतो, बाकीचे उरलेले अभंग ते वरची जे अभंग आहेत ते कोणते की मी शेवटाला मी सांगतो. आणि दोघांचा असा संवाद चालू झाला. असा संवाद करता करता माझ्या जगन्नाथ महाराजाला तुकोबरायांची वेळ लागली. म्हणाय ना, लोखंडाला जर फरसाचा स्पर्श झाला
तो लोखंडाचं सोनं होतं. कशामुळं? परिसया वस्तूमुळं. जसं तुकोबारायांक परिसरूपी ज्ञानरूपी ज्ञानाचं सागर होतं तिथं. आणि सवासात गेल्यावर त्याला काय हा? एक आपण नाही तुकोबारायचं. तुकोबार सुंदर सांगतात ऐक नाही. संताने सरिता केलो तैशा बरी चंदनाने मोरी. आणि चंदनाच्या सवासात मोरी सुद्धा चंदन होते. सगळं चंदनमय होतं. असं चंदनमय शुद्ध वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये माझे जगन्नाथ महाराज तिथे गेले तुकोबारायापाशी. आणि तुकोबारायांच्या चरणी लीन झाले. आणि सांगितले, महाराज आता मला इथून पुढे जावं असं वाटत नाही. तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा. काहीतरी माझ्यावर दया करा. नवे नवे मलाही तुमच्या बरोबर नामचिंतन करण्याचा योग प्राप्त करून द्या. असं म्हणल्यानंतर तुकोबारायांनी विचार केला. ठीक आहे म्हणले. आणि तुकोबारायाने त्यांच्या हातावर वरदास्त ठेवला. आणि सांगितलं, जगन्नाथ महाराज एक काम करा तुम्ही आता यापुढं. मी अभंग सांगतो आणि तुम्ही लिखाण करा. स्वतः तुकोबारायाने अभंग सांगितले आणि संताजी जगन्नाथाने ते अभंग लिहिले. कुठले? तुकोबारायांच्या गाथेचे प्रवर्तक संतनाथ जगन्नाथ. तुकोबारायांनी गाथा केली. तुकोबारायांचा गाथा करतो. पण लेखक असणारा कोण आहे? संताजी जगन्नाथ. तेली समाजाचा माणूस आहे. एवढ्या अपाट श्रद्धा, एवढी अपाट श्रद्धा. एक क्षण मी तुकोबारायाला सोडून जात नव्हतो. असं झाल्यानंतर अभंगाला सुरुवात झाली. अभंग सगळे लिहिले. तुकोबारायाने सांगावं आणि जगन्नाथ संताजी जगन्नाथ ते अभंग लिहावे असे करता करता अभंगाची पूर्ण पूर्तता झाली. इकडं प्रसंग असा आला, रात्री माझ्या अवधीला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये असं झालं, तुकोबाराय वैकुंठाला गेला. तिला अगोदरच भार झाला. म्हणून ती हुडकत हुडकत तुकोबारायाला भेटण्यासाठी भंडारा डोंगरावर आली. पण ती कशी आली, का आली, तिला काटा मोडला, ही कथा पण आपल्याला माहित आहे. हा विशेष आहे. तुकोबाराय ज्या वाटेने जात होते त्या वाटेची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणून. काय अधिकार आहे. जिजाबाईला सांगायचं, तुकोबाराय मी ज्या वाटेने जातो त्या वाटेची जर मोठीभर माती घेऊन जर तू कानाला लावलीस, समजायचं ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला त्या वाटेने मी गेलो असं समज. आणि प्रसंग असा आला. आणि प्रसंग आल्यानंतर माझी जिजाबाई तुकोबारायला भेटण्यासाठी भंडारा डोंगराकडे प्रस्थान झाली. जात असताना जिजाबाईच्या मनात एकच ध्यास होता, कवा जावावं आणि आपल्या मालकाला पावावं आणि कवा मालकाची काय गोष्टी संवाद करावा असं वाटल्यानंतर जिजाबाईनं विचार न करता आपल्या पती जिथे गेले त्या डोंगराची वाट झाली. आणि त्या डोंगराची वाट झाल्यानंतर मायबाप काय त्या डोंगराची अवस्था आहे. आम्ही 2 वर्ष झाली त्याला, पूर्ण 2 वर्ष भंडारा डोंगरावरती भाचंद्रने पायी दिंडी काढली. 22 कोसाचं अंतर आहे. भंडारा डोंगरावर आता सुधारणा झाली, चांगला आहे. पण भालचंद डोंगरावर अजूनही सुधारणा नाहीये. रस्ता सुद्धा नाही जायला, असा खडा रस्ता आहे. आणि खड्या रस्त्यात जाऊ तर भव्य आहे. वरच्या टेकडीमध्ये एकदम तुकोबारायांचं दगडी मंदिर आहे भाई. तिथं तुकोबाराया जाऊन चिंतन करतो. कशी अवस्था, ती झाडी. आता सध्या त्या डोंगरावर साधं चढता येत नाही. चढत जातात झाडाचा किंवा कशाचा तर आधार घेऊन वर चढावं लागतं. इतकी भयानक परिस्थिती असताना अशा अवस्थेत माझे तुकोबाराय त्या भालचंद्र डोंगरावर जाऊन भजन करायचे. काय व्याप्ती तुकोबारायला प्रसंग आला. स्वप्नात जिजाबाईला अवस्था प्राप्त झाल्यानंतर
आपल्या मालकाच्या ओढीने जिजाबाई भंडारा डोंगराकडे निघाली. भंडारा भंडारा याचा अर्थ काय? भंडारा डोंगर हे नाव का पडलं? आपण म्हणतो ना, त्या देवाचा भंडारा आहे, त्या देवाचा भंडारा आहे, भंडारा आहे, भंडारा आहे. भंडारा म्हणजे प्रसाद. आपण म्हणतो चला भंडारा आहे, भंडारा आहे, प्रसादाला चला. तसं माझ्या तुकोबरायाने भंडारा राहून ज्ञानाचा प्रसार केला, ज्ञानाचा बोध केला. नवे नवे त्या डोंगरालाच ज्ञानरूपी करून भंडारा तयार केला, ज्ञानाचा, भक्तीचा, भावाचा. आणि त्याच डोंगराला भंडारा हे नाव. आणि अशा डोंगरावर माझ्या तुकोबरायांची जी चिंतनावस्था होती फार आगळी होती मायबा. आणि जिजामाईला वाटलं आपल्या पतीला भेटावं म्हणून पतीला भेटण्यासाठी जिजामाई निघाल्या. जाताना देवानं बोराक्याचं सोन घेतलं, रस्त्यावर काटेरी फांदरी टाकली, जिजाबाईला काटा मोडला. फार अगदी संवाद सांगण्यासारखा तर देवानं स्वतःहून रस्त्यावर काटा टाकला. आणि जिजाबाई आपल्या तुकोबरायांच्या नामचिंतनात दंग तशीच निघाली. त्या फांदरीवर पाय पडला, तो काटा माझ्या माऊलीला मोडला. नुसता मोडला नाही, आत खोलवर गेला आणि रक्ताची धार लागली. आता काय करावं? वर डोकीवर भाकरीचं टोपलाय, हातामध्ये पाणी आहे. आता कसा काटा काढायचा? किती अवस्था आहे बघा. आपल्याला संसारात जरा काही कमी पडलं तर घर अख्खा घर डोक्यावर घेतो आपण. काय आहे का नाही? अहो जगाचा बाप 12 वर्ष वनवास, 14 वर्ष वनवास सोसला. जगाच्या मालकिनीला काय, जगाच्या मालकिनीला वनवासात दगड घेऊन झोपावं लागला. उशाला हातराला नाही, पांघराला नाही. अशी अवस्था देवाने सहन केली. मग आपल्याला कुठंतरी ऊन पडलं पण काय बिघडलं? जरा ऊन पडलं की घेर राखेल वाचून घे गोरी घेऊन फाशी. संतांच्या जरा इकडे या, संत मार्गामध्ये या, कळेल तुम्हाला काय लोकांना किती दुःख भोगलंय देवाने. आम्ही तर माणूस आहे, जसं कर्म तसं फळ असतंय आणि ते भोगावं लागतंय आपल्याला. त्यासाठीच आपण द्यायला आलो. कर्माची फळ भोगण्यासाठीच आपल्याला देवाने द्यायला पाठवलं. आणि त्या आनंदाने तो कर्मभोग आपण स्वीकारावा, नाम चिंतनात आपला कार्यभाग घालवावा. काटा मोडला. आता त्याचं मला जास्त वर्णन करायचं नाही. काटा देवाने काढला, देवाला हाक मारली, घोराक्याला बोलवलं, त्याला विचारलं तुला काटा काढायला येते का? आता देवाला काटा काढायला येत नाही होय. त्यानं म्हणत त्या म्हणलं आता हिला कशाला सांगू, म्हणला सगळ्या जगाचा काट्या काढणार मीच आहे, आणि हिचा काट्या काढून काय मिळणार? म्हणलं आता आला, आपल्या तोंडावर पाय घेतला, आपल्या तोंडातला अलगद जिजाबाईला दुःख न होण्यासारखा हक्का असा भगवंताई माझ्या काटा काढला. चांगल्या चांगल्याचा काटा काढला नाही, एवढा काटा काय एवढा विशेष आहे काय? आज्या धरला ती बी कसा, चिमटा पिमटा नावा दाता धरला, असा दातानं धरून तो काटा उचलून काढला माय बाप. म्हणजे देव म्हणला माझ्या संतांचा, माझ्या तुकोबरायचे मान पतिव्रता आहे. पतिव्रता तिची देवावरी सत्ता संत महात्मे सांगतात ना, म्हणून हिचं दर्शन घ्यावं. या काट्याच्या रूपातनं न काट्याच्या रूपातनं माझा भगवान परमात्मा जिजाबाईचं दर्शन घेण्यासाठी आला. आणि दर्शन घेतलं, जिजाबाईचा काटा निघाला. आमची जिजाबाई निघून गेली. विठ्ठल आणि अशा आमच्या तुकोबरायांची अवस्था लवकर या. सगळ्याला कथा बात माहित आहे. कोण अवघड होतं बरं? वेळेच्या अभावी काही काही कथा तेच म्हणलं.
वेळ घेऊन संपवावं लागते त्या. आणि भगवंताने आता गुलाल टाकून जातो. काय लोकांचं संभाषण झालं, सगळी चर्चा झाली. लवकर या. झाल्यानंतर माझ्या भगवंत परमात्म्याने विचार केला, अरे म्हणे तुकोबा एवढ्या डोंगरात राहतात आणि इथं अन्न पाण्याची व्यवस्था कशी काय, म्हणून माझ्या भगवंताने तिथं पाण्याचाही झरा निर्माण केला. आज जर आपण पाहिलं ना, एवढं मोठं विहीर आहे तिथं डोंगरात, आणि त्या डोंगरात त्या झऱ्यातून जर तुम्ही पाणी पेला, सगळं पाणी कितीही फिल्टरचं पाणी असतं त्याच्या प्रत्यक्षावर एवढं गोड, एवढं सुंदर पाणी. अशी या भगवंताने माझ्या तुकोबारायांची लीला केली आणि तुकोबारायाने अभंग केले. ही सगळी बातमी सगळ्या देहूमध्ये पसरली. आणि शेजारी तुकोबाराच्या शेजारी बंबाजी भाऊ भट्ट होते, त्यांना तर तुकोबारांचा लय द्वेष होता. ते शिवभक्त, हे हरिभक्त. त्यांनी मठात बसून प्रवचन सांगायचं, तुकोबाराय मंदिरात बसून भजन करायचं. जवळच असा प्रसंग होता. आणि त्या बंबाजी भावांना राग आला, आणि बंबाजी भावांना राग आल्यानंतर बंबाजी भावानं वर तक्रार केली रामेश्वर भट्टाकडे. अहो म्हणजे ती कोण तुका, शूद्र जातीचा, त्याला काय करणार आहे, तो वेदाच्या रुची बोलतो, अभंग लिहितो, गाथा लिहितो, वगैरे वगैरे करतो, याला का अधिकार आहे का, तुम्ही याला अधिकार दिलाय का, वगैरे वगैरे असं म्हटल्याबरोबर विचार आणि सांगितलं, कोण तुकोबार आहे त्यांना बोलवून घ्या. बोलून घ्या म्हटल्यानंतर फरमान सोडलं, तुकोबारायला बोलून आणलं देहू गावामध्ये आणि सांगितलं, तुकोबाराय तुम्ही तुकाराम का, हो या देहाला तुकाराम म्हणतात. तुम्ही अभंग लिहायचा म्हणजे मी काय अभंग वगैरे करत नाही, फक्त देवाचं चिंतन करतो म्हणे. हे देवाचं चिंतन केलेला गाथा आहे म्हणजे. तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे करण्याचा. मी म्हणलं अधिकार केलं काय, माझ्या मनाला इच्छा निर्माण झाली, मला असं करावं वाटलं म्हणून मी केलं. म्हणजे हे चुकीचं केलं तुम्ही. तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हे का वाङ्मय तयार केलं. हे वाङ्मय करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना त्यावेळेला होता, इतर लोकांना नव्हता. वृक्षपूर्णीचे आम्ही वर्णन ब्राह्मण आहोत, आम्हाला त्याचा अधिकार आहे. आणि हे तुम्ही केलेले जे आहे सगळे अभंग आहेत, ते तुम्हाला आता हे सगळे इंद्रायणी डोहामध्ये बोलवून टाकावं लागते. नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसं म्हटल्या बरोबर ते अभंगाचा गाथा घेतला आणि इंद्रायणी डोहामध्ये बोलून या सज्ज झाली निघाली. आता असे तो मोठं गाथा मंदिर झाले बरं का. त्या गाथा मंदिराच्या पुढच्या बाजूला एक कृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याला ती पोतरी डोळ्या गोया बुडवल्या. बुडवल्यानंतर 13 दिवस माझे तुकोबाराय नामचिंतन करत बसले. देवा मी काम तुझं केलं रे, आणि माझ्यावर असा प्रसंग का आला, काय माझ्याकडून अपराध झाला देवा. मी दुसरं तेसर काहीच केलं नाही रे, तुझ्या नामचिंतनासाठी माझं आयुष्य मी घालवलं आणि एवढा वाईट क्षण माझ्यावर तू आणलास नाही म्हणजे देवा. आता मी तुझ्यासाठी 13 दिवस या इंद्रायणीच्या काठाला अनुष्ठान म्हणून बसणार आणि जोपर्यंत माझं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत ते उठणार नाही. जरी माझा देहातून प्राण गेला तरी हलकत असं ठाम म्हणून तुकोबारायचे बसले. बसल्यानंतर तुकोबारायचं चिंतन देवाशी चालू झालं. तुकोबाराय एकटे बसले ना, तुकोबारायचे सगळी संगती आली. लोक जे तुकोबारायच्या सोबत होते ते आले, नवे नवे त्यांची पत्नी आली, मुलं आली, सगळी आली. 13 दिवस निराहार अवस्थेमध्ये त्या इंद्रायणीच्या काठी बसले. शेवटी देवाला भगवंताला दया आली. भगवंतानं रूप घेऊन ज्या ठिकाणी रामेश्वर भट्टाने आदेश देऊन ज्या ठिकाणी ते अभंग बुडवले होते त्या ठिकाणी ज्याशी बुडवले त्याशी देवाचं काम सुरू झालं. लक्ष्मीने सांगितले जा म्हणले तुकोबारायांची गाथा पाण्यात सोडले, भिजू देऊ नको, स्वच्छ कर तिला, आत एक थेंब सुद्धा पाणी जाऊ देऊ नको अशी आज्ञा करून लक्ष्मीला अगोदर पाठवली.
आणि पाठवलं. ज्या वेळेला मी सांगेल त्या वेळेला ती ओव्या घेऊन तू अभंग घेऊन वर ये. असा आदेश दिल्यावर 12 दिवस पूर्ण झाले आणि 13व्या दिवशी लक्ष्मीला आदेश दिला. भगवंतांनी तिथं काठावर बसून भगवान गोपाल कृष्णाने काठावर त्यांचं मंदिर आहे तिथं बसून लक्ष्मीला आदेश दिला. आणि त्या लक्ष्मीनं ती ओव्या जळी दगडा अशी जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जैसे तारी ल्या राया जैसे तारी ल्या राया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जैसा तारी धन्य तुमको प्रत्येकाची जेवणाची वेळ झाली नाही. कीर्तनाकडे कोणाचं लक्ष नाही. कारण काय पोटी भूक काय काय कीर्तनाचे सुख. चला वेळ काही घेत नाही. आता आपला वेळ संपत आलाय. थोड्याच वेळात आपल्याला सेवा संपवायची. जळी दगडा सहित वया जैशा धारीला लाया माझ्या भगवंताने तसेच तशा तुकोबरायांच्या स्वाधीन केल्या. आणि स्वाधीन केल्यानंतर तुकोबरायाला एवढा आनंद झाला आनंदाची होई आनंदाची तरंग अशी अवस्था माझ्या तुकोबरायांची झाली. आणि शेवटी कळालं की बाबा आपण ज्या बुडवलेल्या वह्या त्या काय सामान्य नाही. हे काहीतरी विशिष्ट आहे. नवे नवे देवाचीच संकेत देवाचाच संकेत आहे. देवाचाच प्रसाद आहे. असं ज्या वेळेला रामेश्वर भट्टाला कळालं. जिकडे वया निघाल्या तिकडे रामेश्वर भट्टाच्या अंगातनं धाव सुरू झाला. अंगाला धाव फुटला. त्याला काही करावं कळेना. इतकी अंगात उष्णता निर्माण झाली आणि सगळ्या अंगाला खाज उठली. तेव्हापासून म्हणाय माझा साधू संतांची जर निंदा कोणी केली काय तर त्याच्या अंगाची लाही झाल्याशी सोडत नाही माझा भगवंत प्रभू. हा ही प्रथा आहे. म्हणून आपल्याकडं जसंही तसं आपण सेवा करा पण कुणाचा द्वेष मच्छर करण्याच्या महाकाला जाऊ नका. कारण संत सेवा ही साधी सेवा नाही आहे. हा ही एक महान भगवंताची सेवा आहे. संत रूपाने देवच संत रूपाने येऊन हा सेवा घडवून आणतो अशी व्याख्यात आहे. म्हणून तुकोबरायांचा जो जय जयकार झाला आणि ज्या वेळेला ज्याने हा वया बुडवा लावल्या त्या रामेश्वर भट्टाच्या अंगात दहा निर्माण झाल्यानंतर आता काय करावं त्यांना काही चैन पडेना. सारखं त्रास व्हायला लागला. त्यावेळेला त्यांचा विश्वास माझ्या ज्ञानोबरायांकडे होता आणि ते ज्ञानोबरायांकडे गेले आणि ज्ञानोबरायांना म्हणले माझ्या अंगाचा धाक घेऊन काय झाले काहीतरी उपचार करा मला काहीतरी मार्ग ज्ञानोबराय सांगितलं. रामेश्वर भट किती जर तुम्ही विद्वान असलात लक्षात ठेवा तो माझा भक्त आहे. साधा असू द्या भोळा असू द्या टाकून जाते. त्या भक्ताच्या जर तुम्ही नादी जर तयार आहे केला म्हणा ना, आणायचं. तुम्ही किती जरी विद्वान असला तर तुमची विद्वत्ता संपण्याचा अधिकार माझ्याकडे मी राखून ठेवलाय. आणि दहा कमी होणार
ज्ञानोबांनी सांगितलं काही करा, आता तुम्ही वेळ न लावता ताबडतोब देऊच्या ठिकाणी तुकोबरायाकडे जावा, तुकोबरायाला शरण जावा आणि विनंती करा की माझ्या हातून चूक झाली, यापुढे मी असं करणार नाही आहे. म्हणून शेवटी रामेश्वर तुकोबरायाकडे आले आणि तुकोबराय आल्यानंतर तुकोबरायांचे शरणागती पत्करले आणि माफी मागितली आणि माफी मागून म्हणले, तुकोबराय क्षमा करा, माफ करा. मी माझ्या तत्वज्ञानाच्या किंवा माझ्या अहंकाराच्या जोरावर मी जे करण्याचा प्रयत्न केला तो अयोग्य ठरला. शेवटी तुमची ख्याती करता येत नाही. रामाबरोबर ख्याती तुमच्या राम आणि माझा तुकाराम समान अवस्था नाही. अशा असताना माझ्या तुकोबरायांचा स्पर्श झाला रामेश्वर भट्टांना आणि रामेश्वर भट्टाचा धाक शरीराची व्याधी संपली. मला नेमकं काय यात सांगतो नाही. तुकोबराय का साधे होते का? अवतारी पुरुष होता आणि अवतारी पुरुषाला तुम्ही अहंकारानं ज्ञानानं जर त्याची हवेला जर करत असाल तो मला भगवान परमात्मा कसं सहन करेल? सहन करणार नाही. शेवटी नाराज झाला. रामेश्वर भट्टांनी शरण आल्यानंतर रामेश्वर भट्टाचा तो मुखातून एक शब्द निघाला, मुखातून तो एक अभंग निघाला, तो म्हणजे अभंगाचा शेवटचा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तो काय विष्णू नाही. मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही दुर्गा, तुका विष्णू नाही दुर्गा. जगत तुमा समर्थ, जगत तुमा समर्थ. तुका विष्णू नाही दुर्गा, तुका विष्णू नाही दुर्गा. धन्य तुमा समर्थ, धन्य तुमा समर्थ. केला हा पुरुषा, केला हा पुरुषाला धन्य तुमा समर्थ, धन्य तुमा समर्थ. आता महाराजांनी बरोबर सांगितलं. आमचं म्हणजे काय रानात बोलण्यासारखं रान भोक्यासारखं आवड चला असू द्या. असं म्हणल्याबरोबर रामेश्वर भट्टांचा कमी झाला आणि तुकोबरायाला शरण आले. नवे तुकोबरायांचे दास झाले, सेवक झाले आणि तिथून अभंगाची निर्मिती त्याने केली. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही. देवा समान मध्ये तुकोबराय असा उद्गार काढल्याबरोबर तुकोबरायाचा अंतकरण भरून म्हणले बास एवढं केल्यानं माझं सार्थक झालं. बापानं किती कष्ट केलं तर ती मुलानं जतन करून ठेवलं तर बरं आहे. नाहीतर बापानं कमवायचं आणि मुलानं इकडे घालविल्यावर जीवनाचं सार्थक आहे का? नाही. मला काही प्रपंचातलं काय बोलायचं नाही. एक छोटासा दृष्टांत चला. म्हणून तुकोबरायाला आनंद झाला. आनंदाच्या भराने तुकोबराय म्हणजे धन्य झालो मी आज, धन्य आधी जन्म आलो, दास विठोबाचे झालो, धन्य जन्माला आलो. आणि असं झाल्यानंतर शेवटी तुकोबरायाने विनंती केली देवाला. तुकोबरायाने
विनंती केली कोणाला? भगवान परमात्मा अक्कलकोट ब्रह्मांडाला विनंती केली, देवादी देवा आलो विकास. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. देवा बाद झालं म्हणले, आता माझा खेळ संपला, आता या मला न्यायला, विकास. जाऊ द्या, मला वेळ झाली आहे. आणि त्या वेळात तुकोबारायांनी भजन चालू केलं, असं भजन चालू केलं, असं भजन चालू केलं. तसंच आपल्याला जमलं तर भजन करू. प्रभुपाद कुमार आणि देवाला विनंती केली, देवाला सांगितलं, देवा आता या मला न्यायला, जाऊ द्या, आता पृथ्वीवरचा काळ माझा संपला, जेवढं झालं तेवढं तुमच्या कृपेने केलो, आता मला काय इतर राहायची माझी काय इच्छा नाही, नको देवा, आता मला या. देवाने विचार केला, आता हे जाणं भाग आहे, तुकोवर हात मारते जाणं भाग आहे. जसं लेकराला हात मारावं बापाला, तसं बाप धावून जातो, तसं तुकोर आहे, हात मारकर देवाला यावं लागलं. पण येत असताना देवाने एक विचार केला, येता येता या म्हणले, हा येतो म्हणले, पण केव्हा येता सांगितलं ना, पण मी येणार म्हणून देवानं मुहूर्त काढला शिमग्याचा. कुठला? शिमगा. आता आपल्या शुद्ध भाषेत होळी, शिमग्याचा दिवस काढला. शिमग्या दिवशी तुकोबराय भगवान तुकोबरायाला भेटायला आले. त्याचं एक महत्वाचं कारण मी सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. शिमगाच देवाने का निवडला? का बाकीचे दिवस मागे पुढे नव्हते का? पौर्णिमाच का निवडली? चतुर्दशी नव्हती का? प्रतिपदा नव्हती का? पण शिमगाच का निवडायचं अति महत्वाचं कारण असं आहे, ज्या वेळेला माझे तुकोबराय दुसऱ्या अवतारामध्ये होते, कुणाच्या? भक्त प्रल्हादाच्या अवतारामध्ये, त्यावेळेला भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू माझ्या प्रल्हादाला किती त्रास दिला सगळी कथा बघ माहित आहे. सुंदर चिंतन आहे, गोड सांगण्यासारखं आहे, वेळ नाही आपल्याला. एवढा त्रास दिला माझ्या प्रल्हादाला, नाही त्या प्रकारे करून मारण्याचं ठरवलं. काय काय प्रकार केले तर सगळ्याला कथा बघ माहित आहे. उकळत्या तेला टाकलं काय, हातीच्या पायाला बांधलं काय, कडेवरनं टाकलं काय, वगैरे वगैरे सगळा प्रयोग केला. पण माझ्या तू प्रल्हादाला काही सुद्धा झालं का? अंगी भगवंताचं नामचिंतन होतं, साक्षात्कारी होतं. ज्याचे ज्याचे ज्या ज्या वेळी देवाचा अवतार घेऊन त्या वेळी त्यांचा अवतार होता. अनंत काळाची भक्ती त्यांच्या पाठीशी होती, त्यामुळे त्यांना काही घाबरायचं कारण नव्हतं. मग शेवटी काय झालं, हिरण्यकशिपू थकला आणि म्हटला आता काही इलाज नाही, आता माझ्या बहिणीला बोलावं, माझ्या बहिणीला बोलावं. कारण माझ्या बहिणीला अग्नी प्रसन्न होत, तिनं अग्निदेवाची तपश्चर्या केली होती, त्यांना अग्नी प्रसन्न झाला होता. म्हणले आता ह्याच्या त्याच्यानं तो मरत नाही, आपल्या बहिणीला बोलवावा आणि बहिणीच्या स्वाधीन करावं, म्हणजे माझे प्रल्हाद संपतील. बघा व्याख्या कशी आहे. म्हणून त्याने आपल्या बहिणीला बोलवलं आणि सांगितलं, हे बाई तुला अग्नी प्रसन्न आहे,
काय कर, ही कशालाच मरण नाही, एवढा मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तू आता ह्याला मारून टाक. तिला त्या अहंकार निर्माण झाला. म्हणून तिला ज्या वेळेला ती आली आणि प्रल्हादाला कवटाळायला गेली त्याबरोबर तिचे असं श्वास बदल्यासारखा झाला. ते कुणाला? तिचं नाव शिमिलिका. नाव काय तिचं? शिमिलिका होतं. आणि त्या शिमिलिकेनं माझ्या प्रल्हादाला धरला गेली, पण असा स्फोट झाल्यासारखा झाला. त्यावेळेला ती थोडी दचकली. तिथे गेल्यानंतर त्यावेळेला कळून चुकलं तिला, इथं काय आपलं चालत, आता मी तर मरणार आहे, आता काय राहण्याची माझी इच्छाच नाहीये आणि ही बाबा काय मला सोडत. असं केल्यानंतर तिने काय केली, मी मरणार आहे म्हणून मरताना मला सांगितले भक्त प्रल्हादाला, प्रल्हादा मी आता जाणार आहे आणि जात असताना एवढं काम कर की या पृथ्वी लोकांपर्यंत मी चांगलं कार्य केले म्हणून माझ्या नावाची काहीतरी आठवण राहावी, असावी, शिमिलका म्हणून हे माझी परंपरा चालवावी मृत्यू लोकांमध्ये, एवढा आशीर्वाद दे ना म्हणजे मला. म्हणून त्या शिमिलेकेला माझ्या भक्त प्रल्हादाने आशीर्वाद दिला. सांगितलं, शिमिलेके जशी तू मला जाळून होळी करणार होती तसा तू जाळून तुझीच आता होळी होणार आहे हे लक्षात घे, पण त्याच्या निमित्तानं या मृत्यू लोकांमध्ये काहीतरी तुझी आठवण राहावी, काहीतरी तिथं परंपरा चालू राहाव्या असे म्हणून त्याने वरदान मागून घेऊन स्वतः शिमिलेका संपली. ती शिमिलेका म्हणजे भरून शूट शिमगा झाला आणि तो शिमगा देवाने निवडला. आणि देवाने निवडून देवानं सांगितलं, मी शिमग्या दिवशी तुकोबार आहे तुमच्या घरी येतो तुम्हाला न्यायला. आणि शिमग्याची देव आले तुकोबाराय न्यायला. आणि तुकोबारायांची अवस्था कशी होती, काय होतं तुकोबारायचं? काही नव्हतं, सगळं संपलेलं होतं. आता देव घरी आले, देवाचा पाहुणचार कसा करावा, काय करावं, तुकोबारायला प्रश्न पडला. पाहुणे आले आज घराशी, ऋषिकेशी काय करू विचार, तो पण मोडकी जरा जरा बर वाकड्याच्या बाजा, मोडक्याच्या बाजा, पाण्या माझी राधी आल्या कन्या, वाकडाच्या पानं, मोडक्याच्या बाजा वरी वाकडाच्या शेजा, तुका म्हणे मुख तुळशीदळ, मुख शुद्ध तुळशीचा, तुका म्हणे मी दुर्बळ. दुर्बळ म्हणे माझ्याकडे काय नसताना शेवटी विचार केला होता देवाला कसं उपाशी पाठवायचं. पाहुण्याला तर आपण अटक करतो, जगाचा बाप आपल्या घरी आलाय म्हणून तुकोबारायनं मूठभर कन्या, किती मूठभर आणि गाडगावर पाणी, आताच्या भाषेत सांगू का, 2 छटक कन्या आणि 200 लिटर पाणी, कसा प्रश्न कुठे दिसेल ते कन्या, तसल्या कन्या तुकोबारायांनी केल्या, देवाला खाऊ घातल्या, देवाने मटक्या मारून खाल्ल्या. कोणाकोणाच्या कन्या खाल्ल्या देवाने? विदुरा घरच्या बक्षोनी कन्या, है का नाही? विदुराच्या कन्या खाल्ल्या आणि माझ्या तुकोबारायांच्या कन्या खाल्ल्या. कन्या खाऊन माझा भगवान परमात्मा तृप्त झाला. म्हणले आता चला तुकोबाराय जाऊ म्हणले. आता नाही म्हणले, देवा आज शिमग्याचा दिवस आहे, आजच्या दिवस राहायचं, उद्या जाऊ. बर ठीक आहे म्हणले. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुकोबारायांना देवानं सांगितलं, जावा गावात देहू गावामध्ये जावा, सगळ्या जमली या, सगळ्याला सांगा मी वैकुंठाला चालय, कोण माझ्या बरोबर येतंय का, चला कोण येतंय का बघा, जा. एवढं पुण्य तुम्ही ह्या देहू मध्ये केलं, स्वयंभू मला इथं आणलं, स्वयंभू मूर्ती देहू मध्ये आली, काहीतरी कोण येतंय का बघा, जरा गावामध्ये दौडी जाऊन फिरून या असं म्हणलं. तुकोबारायने प्रचार करायला सुरू केला. सांगितलं, बा हो कोणाला यायचं का, चला. लोक म्हणले कुठं? तुकोबाराय म्हणले वैकुंठाला. वैकुंठाला? लोकांनी विचारलं, काय लोक तिकडे जण तयार झाले. बरं आम्ही तुम्हाला उद्या सांगतो, यायचं असेल तर आमच्या घरच्यांना विचारतो. हा आम्ही विचारल्याशिवाय येत नाही कुठे, नाही का पण नाही प्रथा चालेल. आपण कुठे तर म्हणून चला दिंडीला, कुठे तर कार्यक्रम धमा घरच्याला विचार द्या की तेव्हा म्हणण्याची प्रथा ती अजून चालू आहे. अजून अशा किती लय प्रथा जातात, ती वेळ नाही आपल्याला सांगायला. चला
आणि म्हटल्यानंतर तुकोबाऱ्यास थांबले. दुसरा दिवस थांबले. सगळ्याला विनंती केली, कुणी यायचं असेल तर चला, मी वैकुंठाला देव निहायला आलेत असं म्हणल्याबरोबर कुणी होय नाही, होय नाही म्हणजे जाऊ दे म्हणले बाहेरचे लोक. शेवटी तुकोबराय आपल्या पत्नीला आवलेलं म्हणतात, आवले तू तर चल ना म्हणले. जाऊ दे, बाकीच्यावर आपलं काय नाही म्हणजे हक्क, पण तुझ्यावर माझा हक्क आहे. त्यावेळेला आवलीचं गोड उत्तर आहे का नाही बघ. स्त्री जात ही संसाराला किती चिटकून असते. मग किती बी वैभव तिच्याकडे द्या, पण तिचे संसार करण्याची घातुटी तेव्हापासूनचे. जिजाबाई म्हणली, देवा आतापर्यंत दुष्काळ पडला नाही ते झालं म्हणली, अन्न खायला मिळालं नाही आम्हाला. आता तर 4 दिवस सुखाचे आले, आता तर म्हैशी आली आहे म्हणले, ह्या म्हशीचं दूध दुखतं तर खाऊ द्या. आहे का नाही? असं म्हणल्यावर तुकोबराय म्हणाले, येडे अमृत पेक्षा ही दूध काय घेऊन बसलीत म्हणले. अगं वैकुंठाला गेल्यावर अमृत मिळते म्हणले, दुधाचं काय नाही. नाही म्हणले, देवा ते अमृत फिमृत आम्हाला काय कळत नाही म्हणले, आम्ही आमच्या म्हशीचं दूध खाणार आणि आम्ही काय तुमच्या संग येणार नाही. ठीक आहे म्हणजे. असं म्हणल्यावर सगळ्याचा विचार घेतला आणि शेवटी म्हणले, देवा कुणी येण्यासारखं नाही म्हणले वैकुंठाला, चला म्हणले आता आपल्या आपण जायचा प्रयत्न करू. असं दोघांचा संवाद साधताना तो निर्णयाचा प्रसंग पाहून तुकोबरायने आपल्या शिवेसाठी घेतलेला अभंग आहे. आम्ही जातो आमच्या गावा. आमच्या आम्ही जातो आमच्या गावा, 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 आम्ही जातो आमच्या गावा. अमुका राम राम राम, अमुका राम राम राम, आम्ही जातो आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी. आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या त्यावेळेला तुकोबराय म्हणते, देवा चला आता कोणी संकट येत नाही. देवाने आणि तुकोबरायाने विचार केला आणि सांगितलं, सगळ्यांनी हातावरून सांगे तुका नाम घेता राहू नका. बाबा हो, मी वैकुंठाला चाललोय आणि वैकुंठाला जाण्यासाठी तुम्ही कोणी यायचं असेल तर या, नसेल तर तुमचा तुमचा संसार करत बसा. असं म्हणून तुकोबराय देवाशी सांगता, देवा चला आता आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्यावा. सगळ्या देऊला विनंती करतात, फुलवाटा सांगतात. सगळ्या देऊला ज्या ठिकाणी तुकोबरायांचा जन्म झाला ती जन्मभूमी, त्या जन्मभूमीत वावरलं. तुकोबरायांना आनंद घेतला. नवे नवे सगळं ब्रह्माला भगवान परमात्मा त्या देऊ ठिकाणी आणलं, असा आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरी तुकोबराय म्हणतात, बाबा मी चाललोय माझ्या गावाला, कुणाला यायचं असेल त्याने या. म्हणले काय चाललो मी आता, आम्ही जातो आमच्या गावात. तुकोबरायचं गाव कुठलं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले ऋषी सात भावे वरथावया. बाबा मी वैकुंठात आलो, भगवान परमात्मा मला न्यायला आलाय, स्वतः जगाचा बाप न्यायला आलाय आणि मला त्याच्याबरोबर जाणं योग्य आहे. असं म्हणून तुकोबरायाने सगळ्यांना विनंती केली, देऊ जाऊन बाबा मी माझ्या गावाला चाललोय, ज्याला ज्याला कोणाला यायचं आहे त्याने या. नुसतं जात ना, आजपर्यंत होतो तुमच्या गावी,
आता कृपा असू द्यावी. आतापर्यंत मी इथं राहिलो, तुमच्या सगळ्यांची कृपा मला प्राप्त झाली, म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक सगळ्यांची विनंती समजून मी तुमच्या सगळ्यांचा रामराम घेतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, आता सगळे येणे जाणे सर्व तुमचं रे बोलणे. आणि आता येणं जाणं तुमचं आमचं ठरलं आणि आता तुमचं आमचं बोलणं संपलं. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तू का धन्य तुकोबास मने रावी करबट रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका अजून 10 मिनिटं मला. राम कृष्ण विठ्ठल बोला, राम कृष्ण हॅलो. विठ्ठल हॅलो. बोला. ऐक 10 मिनिटात येतो पण आहे. व्हिडिओ मध्ये 10 मिनिटात यायला. रामकृष्ण विठ्ठल बोला, रामकृष्ण विठ्ठल बोला, विठ्ठल बोला, रामकृष्ण विठ्ठल बोला. तुका गेला हरी तुम्ही सारा, तुका गेला वैकुंठाला, तुका गेला वैकुंठाला, तुका गेला वैकुंठाला. आदिवाळी होतो जगाने, आदिवाळी होतो जगाने. तुका वैकुंठाला गेला, तुका वैकुंठाला गेला, तुका वैकुंठाला गेला. आगमन होतो तुमच्या गावी, आगमन होतो तुमच्या गावी. आता कृपा असो गावी, आता कृपा, आता कृपा असो गावी, आता कृपा असो गावी, आता कृपा असो गावी. आदिवाळी होतो तुमच्या गावी, आदिवाळी होतो तुमच्या गावी. आता कृपा असो गावी, आता कृपा असो गावी, असो गावी, आता कृपा असो गावी. आदिवाळी होतो तुमच्या गावी,
साहेब येते साहेबाच्या हातनं करा बरोबर साहेब आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. प्रत्येकाने विचार करावा, आपलं गाव शोधावं आणि जाण्याचा प्रयत्न करावा. बरं, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. जसं संतांनी केलं ना तसं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावं. बरं, आपण जात जाताना शेजारच्याला दुःख व्हावं की बाबा किती सज्जन माणूस होता चालला, असं एक प्रेरणा निर्माण आपल्या जीवनामध्ये करावी. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. नुसतं जात नाही, सगळ्यांना विनंती करू आता सल्ले येणे जाणे सद भूतले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला तुखा वैकुंठ येते. तुमच्या सगळ्याच्या साक्षी अच्छा हा सेवेचा वेळी आपली सेवा करण्याचा तुमच्या सगळ्यांना समोर प्रयत्न केला. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या भगवंताच्या तुकोबरायांच्या महाराजाच्या शरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण करू. विठ्ठल या लगेच 2 मिनिटात आरती करायची. हा आरती ज्ञानदेव तुकाराम
झाले समाधान तुमचे
संत संग सर्व काळा चंद्रवाणी या Tangga.